रौप्य महोत्सवी वर्षात श्री साई गणेश मंडळाची भव्य पदयात्रा मांडा टिटवाळ्यातून साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान भक्तिभावाचा महासागर उसळला। मांडा टिटवाळा येथील श्री साई गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या पदयात्रा व पालखी सोहळ्याला यंदा गुढीपाडवा आणि रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य लाभल्याने विशेष उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले। मंडळाच्या स्थापनेची 25 वर्ष पूर्ण होत असल्याने यंदाची पदयात्रा अधिक भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरली। आज सकाळी 10 वाजता मांडा टिटवाळा येथून साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान झाले। मांडा टिटवाळा ते शिर्डी या पारंपरिक मार्गावर निघालेल्या या पदयात्रेत साई भक्त, भाविक आणि समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत साई नामाचा गजर करत वातावरण भक्तिमय केले। साईरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। साई भक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण पदयात्रा एक आध्यात्मिक सोहळा ठरली। या पदयात्रेनंतर भाविकांसाठी साई भंडार व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। रविवार दिनांक 29 मार्च सायंकाळी 5 वाजल्यापासून अजिंक्य शिवसेना शाखा सावरकर नगर मांडा टिटवाळा पूर्व येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे। या प्रसंगी साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किशोर शुक्ला यांनी केले आहे। तर सलग 25 वर्ष या साई पालखीला मिळत असलेला प्रतिसाद हा नक्कीच गौरवशाली असून हा वारसा असाच पुढे जपला जावा आणि समृद्धतेने चालत राहावा अशा सदिच्छा यावेळी शुक्ला यांनी व्यक्त केल्या। मुंबई डेडलाईन 24 साठी अजय शेलार, टिटवाळा। YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।